आपल्या सर्वांचेच लाडके, आपले आधारस्तंभ, आपले मार्गदर्शक, आदरणीय खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सुधाकर भाऊ गारे, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय मुश्ताकभाई अंतुले साहेब, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आदरणीय मधुकर काका पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय अनिकेत भाई, सन्माननीय जिल्हाधिकारी जावळे साहेब, सन्माननीय पोलीस अधीक्षक आचलजी दलाल मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष वनश्रीताई शेळके, आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय स्नेहलदीदी जगताप, पंचायत समितीच्या सन्माननीय सभापती विजयाताई पाशीलकर, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मुरुडच्या सन्माननीय प्रथम नागरिक दांडेकर ताई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय प्रवक्ते राजूदादा साबळे, आदरणीय बंधू मोरे साहेब, तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय ॲडव्होकेट ठाकूरजी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सर्व सभापती, सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी या विभागाचे सन्माननीय प्रमुख अमितजी घाग, जिल्हा परिषदेचे सन्माननीय आमचे प्रतोद अमितजी नाईक, सन्माननीय गटनेते संतोषजी बैलमारे, श्रीवर्धन मधून आलेले सन्माननीय सभापती सुचिनजी कीर, मसळ्याचे आलेले आमचे सन्माननीय सभापती बबनजी मनवे, आलेले सर्व सन्माननीय उपसभापती, पंचायत समितीचे सदस्य, खोपोलीमधून आलेले आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, सर्व सन्माननीय पदाधिकारी, तळ्यातून आलेले सन्माननीय सभापती, सर्व उपसभापती, सर्व उपस्थित असणारे लोकप्रतिनिधी, रोहा अष्टमी नगर परिषदेचे उपस्थित सर्व सभापती, नगरसेवक नगरसेविका, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जमलेले सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्याच वतीने सुरुवातीलाच आदरणीय काकी आपल्या रायगड जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते. आमच्या सर्वांसाठीच आजचा हा दिवस अतिशय अभिमानाचाही आहे, आनंदाचाही आहे आणि त्याचबरोबर भावनिक सुद्धा आहे. खरं तर आपण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एका गोष्टीचा आम्हाला आनंद आहे, आम्हाला अभिमान आहे की जशी अजितदादांची एक अलिखित परंपरा होती की जितके कार्यक्रम दादांची पुण्यामध्ये बारामतीमध्ये व्हावे तितकेच कार्यक्रम या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये व्हावे, असे अनऑफिशियली एक करार हा आमचा आदरणीय दादांसोबत होता. आणि आज प्रथमच आपला कार्यक्रम होत असताना तो या रोहा अष्टमी या ऐतिहासिक शहरामध्ये होतोय, याचा नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे. या वास्तूचं, या नाट्यगृहाचं, सभागृहाचं उद्घाटन सुद्धा काही महिन्यांपूर्वीच आदरणीय अजितदादांच्या हस्ते झालं. त्यांचं भाषण अजूनही आमच्या कानामध्ये आणि स्मरणामध्ये आहे. आणि त्यावेळेला निवडून आलेले नव्हते लोकप्रतिनिधी, निवडणुका या होणार होत्या आणि त्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा म्हटले होते की 4 वर्षांनी निवडणुका होत आहेत, आम्ही आता लवकरच येणार आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी त्यावेळेला त्यांनी सुचवल्या आणि दादा येणार म्हटल्यावर एक आदरयुक्त दडपण म्हणा, भीती म्हणा, एक धाकधूक मनामध्ये असायची की एखाद्या वास्तूचं भूमिपूजन जरी त्यांच्या हस्ते घ्यायचं तरी थोडा प्रेशर कमी असायचा, कारण ती वास्तू अजून बनणारी होती. पण एखादं उद्घाटन घेतलं की 4-5 दिवस आम्हाला झोप लागायची नाही, कारण दादांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं म्हणल्यावर कुठं काय कमी राहिली की तिथल्या तिथेच जे काही आहे ते आपल्याला दादा त्यांच्या गोड शब्दामध्ये ऐकवणार. पण तो एक धाक असायचा, ती एक भीती असायची. आणि दादांचं नेहमी म्हणणं असायचं की जे काम आपण हातात घेतोय ते दर्जेदार झालं पाहिजे आणि नागरिकांना असं वाटलं पाहिजे की नाही, आपण शासनाचा निधी आणतोय आणि त्या शासनाच्या निधीचा विनियोग जो आहे, त्याचा वापर जो आहे तो लोकहिताच्या दृष्टिकोनातून चांगले या ठिकाणी वास्तू उभारण्याच्या दृष्टिकोनातून होत आहे. आज काकी आपल्या हस्ते कुंडलिका नदी संवर्धन
जे आदरणीय तटकरे साहेबांच्या पुढाकारातून 2016-17 साली त्याचा पहिला टप्पा हातात घेतला होता, त्यावेळेला श्रद्धेय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील यांच्या हस्ते त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला होता. तर नंतर विस्तारित त्याच्यासाठी आदरणीय दादाही आलेले होते आणि आज त्याच्यातला पुढचा टप्पा जवळपास 12.5 कोटीचा निधी हा आपण जिल्हा नियोजन मधून मंजूर करून त्याचं भूमिपूजन हे आज काकी आपल्या हस्ते होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. त्याचबरोबर रोहा अष्टमी नगर परिषद ही कवर्ग नगर परिषद आहे. राज्यातल्या कुठल्याच नगर परिषदेची स्वतःची अशी रक्तपेटी म्हणजे ब्लड बँक ही नाही आहे. ही रोहा अष्टमी एकमेव शहर आहे ज्यांची स्वतःची शासकीय ब्लड बँक ही त्या निमित्ताने आहे. काही 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करून अनेक इथले प्रायव्हेट प्रॅक्टिशनर सुद्धा आहेत, डॉक्टर सुद्धा आहेत, शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होत असतो. पण त्याचबरोबर आता त्याचं विस्तारित काम हे आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हातात घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आता ब्लड बँक मध्ये आणखी विविध सुविधा ही त्या निमित्ताने आपण घेणार आहोत. म्हणजे अगदी एखाद्याला जर डेंग्यू झाला तर त्याला ज्या याची गरज आहे त्यानुसार त्याला ती उपलब्धता दिली जाईल. एखाद्या दुसऱ्या तालुक्यामध्ये अर्जंटली जर ब्लडची गरज असेल तर त्याच्या ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधेसहित ही ब्लड बँक ही अद्ययावत पद्धतीची आपण उपलब्ध करून देत आहोत. श्री दहावीर महाराजांचं देवस्थान हे आमच्या सर्वांचंच एक खऱ्या अर्थानं श्रद्धास्थान आहे. आम्ही सगळेच तिथे नतमस्तक व्हायला जात असतो. तिथला पालखी सोहळा तर ऐतिहासिक आहे. सर्वात पहिली शासकीय पोलीस मानवंदना जर कुठल्या देवस्थानाला दिली गेली असेल तर ती आमच्या या श्री दहावीर महाराजांच्या देवस्थानाला दिली गेली. त्याचा आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे. त्याच्या भक्त निवासाचं नव्याने काम आज आपल्या हस्ते त्याचा शुभारंभ होत आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा काही स्टॉल्स आम्ही जे महिला बचत गटासाठी उपलब्ध करून देतोय. तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्या कामांचं आज भूमिपूजन आपल्या हस्ते काकी होत आहे. आज खरं तर अजितदादा नाहीत, याचं दुःख, याची खंत, याची वेदना ही नेहमीच एखाद्यामध्ये राहणार आणि त्यांचे एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचे एक शिष्य म्हणून मला नेहमीच अभिमान राहिला की आम्हाला दादांसारखा नेता मिळाला, ज्याने दूरदृष्टी ठेवली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केलं, प्रोत्साहन देत राहिले. आणि आज मला आवर्जून सांगायचंय, दादा जिथे कुठे असतील त्यांची पहिली नजर ही बारामतीवरच पडत असेल की माझी बारामती कशी आहे, मी जशी ती विकसित केली तशा पद्धतीने ती आहे की नाही. आज सुनेत्रा काकींच्या हातामध्ये ती जबाबदारी असताना ती अजून कशी विस्तारित होत असेल हे दादा नक्कीच जिथे कुठे असतील तिथून बघत असतील. आमची इतकीच प्रार्थना राहील की एक कटाक्ष दादांचा बारामतीवर असल्यानंतर त्यांच्या जिवलग मित्राच्या या शहरावर, या रोहा अष्टमी शहरावर त्यांचा दुसरा कटाक्ष पडावा आणि त्यांना वाटावं की जशी मी बारामती उभी केली, माझ्या मित्रांनी तीच प्रेरणा घेत त्याचं राहतं शहर सुद्धा उभं केलं. हे त्यांना जिथे कुठे असतील तिथून पाहायला मिळावं इतकीच या निमित्ताने माझी श्री दहावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना नाही. त्यांना अभिप्रेत असणारं काम हे आम्ही सर्वच जण, मी असेल, बाई असतील, आज नवनिर्वाचित निवडून आलेल्या नगर अध्यक्ष असतील, सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्वच आम्ही लोकप्रतिनिधी असो, पंचायत समितीचे असेल, नगर परिषदांचे असेल, आम्ही करण्याचा प्रयत्न करू. गेल्या वेळेला दादा आलेले होते, त्यावेळेला वनश्री आपण नगराध्यक्ष म्हणून पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये निवेदन हे आपण दादांना दिलं होतं. आज ते निवेदन आपण काकींकडे देणार आहोत आणि मला खात्री आहे की जसं आदरणीय दादांचं विशेष लक्ष हे या आपल्या संबंध परिसरावर असायचं, कोकणावर प्रचंड प्रेम दादांचं, त्यात खास करून रायगडवर तर अजितचं प्रेम, तसंच प्रेम आदरणीय काकींचं सुद्धा, तसाच आशीर्वाद, तसंच पाठबळ हे आदरणीय सुनेत्रा काकींचं सुद्धा आपल्यावर राहील अशी अपेक्षा, अशी खात्री ही मला नक्कीच आहे.
काकी खऱ्या अर्थानं आज आपण इथे आलात आम्हाला सगळ्यांनाच खूप मनापासूनचा आनंद आहे, कारण ज्या सर्व परिस्थितीमध्ये आपण जबाबदारी घेतली आम्ही सगळेच जण कार्यकर्ता म्हणून ती जवळून पाहत होतो. आदरणीय दादांच्या संबंध या जाण्याने सर्वात मोठा आघात जर कोणावर झाला असेल तर तो आपल्यावर आणि दादांच्या मातोश्रींवर म्हणजे आजींवर झाला. आणि त्या सगळ्या परिस्थितीवर कुठेही आपण न डगमगता आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना जसं दादांनी आपल्या कुटुंबाप्रमाणेच जपलं, जसं आपल्या कुटुंबाप्रमाणेच आम्हाला प्रेम दिलं, त्याच पद्धतीनं त्या दुःखात सुद्धा आपण उभ्या राहिल्या आणि आपण आमच्या सगळ्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज आपण राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करत आहात, आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करत आहात. कुठे ना कुठेतरी एक कार्यकर्ता म्हणून आमची इतकीच भावना राहील की ज्या पद्धतीनं आम्ही दादांसाठी झटत होतो त्याच पद्धतीनं आपल्यासाठी झटत असताना मी दहावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना करीन की दादांचे जसं ज्या पद्धतीनं दादा त्या ठिकाणी होते आमच्या सगळ्यांसाठीच त्या ठिकाणी असायचे, दादांचा जसा सगळा एकंदर काम करण्याचा संबंध त्यांचा आवाका असायचा, ज्या पद्धतीनं लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा असायची ती पूर्ण करत असताना सर्व त्याला लागणारी जी शक्ती असो, सर्व पाठबळ असो, सगळा आशीर्वाद असो, श्री दहावीर महाराजांच्या चरणी मी इतकीच प्रार्थना करते की त्यांचा आशीर्वाद हा काकी आपल्याला भरभरून त्या ठिकाणी मिळावा आणि अशाच आपल्या हस्ते महाराष्ट्र राज्याचं आणि या संबंध परिसराचं भलं होत राहावं इतकीच या निमित्ताने मी प्रार्थना करते. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने आपलं स्वागत करून आज भावनिक क्षण असल्यामुळे अधिक न बोलता मी माझ्या शब्दांना विराम देत असताना पुन्हा एकदा आपले मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.